नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। तसंच नंदुरबार तालुक्यामध्ये मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली, त्यामुळे खरीप हंगामामध्ये पेरणी केलेल्या पिकांना त्याचा फटका बसला। खरीप हंगामामधील पिकांवरती विविध रोगराई पसरलेली आहे, तसंच पिकांची वाढ खुंटली आहे। ऑगस्ट महिन्याचे 2 आठवडे उलटल्यानंतर सुद्धा यावर्षी सरासरीचा 29% पाऊस बरसला, यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपलेलं आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी। मागील 2 दिवसापासून मराठवाडा असो किंवा विदर्भ असो, इथं पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मात्र खानदेशात नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी जर विचार केला तर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे। आपण नंदुरबारचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यात अवघ्या 2 महिन्यात फक्त 29% पाऊस जो आहे तो झाला आहे। आपण पाहू शकतात की मी एका शेतात आहे, इथं खरीप हंगामात लागलेले पीक जे आहे ते मान टाकताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। मागील 1 महिन्यापासून नंदुरबार तालुक्यात पाऊस झाला नसल्या कारणानं ही परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहावयास मिळत आहे। मात्र हवामान खात्याने पुढील 2 ते 3 दिवस नंदुरबार साठी चांगला पाऊस बरसेल असं देखील हवामान खात्याने वर्तवला। शेतकऱ्यांना चिंता लागली आहे की दुबार पेरणी होऊ नये, अशी चिंता जी आहे ती शेतकऱ्यांना लागली आहे। पाऊस पडत नसल्यामुळं ही जी चिंता आहे ती आता शेतकऱ्यांना सतावत आहे। प्रशांत जव्हेरी, NDTV मराठी, नंदुरबार।